मुंबई महानगरपालिकेतर्फे सायन प्रतीक्षा नगर येथे अनधिकृत बांधकामं तोडली जात आहेत। असं असलं तरी अधिकृत असलेली आणि 44 ते 45 वर्ष जुनी भाजीपाला विक्रेत्यांचे स्टॉल्स देखील तोडले जात आहेत। त्यामुळे नाराजी आहे। सायन प्रतीक्षा नगर हा विभाग म्हणजे सर्वात जास्त संक्रमण शिबिर असलेला विभाग आहे। याच विभागात अनेक मध्यमवर्गीय 45 ते 50 वर्षांपासून वास्तव्य करत आहेत। कोणत्याही प्रकारची नोटीस किंवा विक्रेत्यांकडे असलेला म्हाडानं दिलेला पुरावाही न पाहताच महापालिका अधिकाऱ्यांनी पिढ्यानपिढ्यांचा हा व्यवसाय क्षणार्धात जमीनदोस्त केलाय। पेपर न बघता सगळ्या तोडा सुरुवात केली। पण तुम्हाला अगोदर याच्याबद्दल काही नोटीस दिली होती का? काय सांगाल? नाही दिली नोटीस, कळवलं पण नाही आम्हाला। डायरेक्ट आम्हाला नोटीस नाही दिली, काय नाही। आम्ही इथं 45 वर्ष धंदा करतो इथं। आता सगळे आता म्हातारे झालेले आहेत, वयस्कर झालेले आहेत, त्यांना म्हणजे सगळे ते मागं लागलेत, तरी पण त्यांचं न ऐकता त्यांनी आम्हाला काही पेपर सुद्धा त्यांनी बघितलेले नाहीयेत आणि आमचं तोडायला डायरेक्ट सुरुवात केली। म्हाडानी त्यांना अलॉटमेंट लेटर दिलेलं 1978 साली। 78 सालापासून आजपर्यंत काही लोक भाडं भरत आलेले आहेत। महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी आले, त्यांनी कारवाई करताना ह्या लोकांचं किमान त्यांच्याकडे असणारे कागदपत्र तपासण्याचं तरी सौजन्य दाखवलं असतं तर आम्हाला आनंद वाटला असता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।